Hi everyone. Firstly, welcome to new academic year of Sada College. Myself, Professor Ashwini Patil, going to teach subject biology. In this video, we are starting with our new chapter of biology, which is living word. Before start to new chapter, first of all, we can understand the marking scheme of subject biology. Total marks of subject biology has 100 marks. Of these, theory has 70 marks and practical has 30 marks. First chapter is living world. Planet Earth is made up of abiotic and biotic components. Abiotic component shows non-living things and biotic component shows living organism or the living things. Why we call them as a living things? Because those things can move itself are called as a living आणि नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे कुठलीही गोष्ट असेल ती स्वतःहून मूव्ह होऊ शकत नाही. So it is called as the non-living things. Also in the living things, it can grow, it can reproduce, it can move from one place to another place. It is called as the living. The question is, why do we call them living and how they differ from non-living things? When we try to define living, we look for some characteristics exhibited by living organism. First characteristics of living organism is that living beings once produced or born has survived. For survival, it needs energy and many chemical molecules. म्हणजेच काय की लिव्हिंग थिंग्स एकदा बॉर्न झाले जन्माला आले की ते कशासाठी स्वतः सर्वाईव्ह करत असतात. मग या सर्वायवल होण्यासाठी त्यांना कशाची गरज आहे? त्यांना एनर्जीची गरज आहे आणि मेनी केमिकल मॉलिक्युल्सची गरज असते. दीज केमिकल मॉलिक्युल्स आर स्मॉल अँड बिग. दीज केमिकल मॉलिक्युल्स आर कॉन्स्टंटली बीइंग मेड अँड चेंज इनटू सम अदर बायोमॉलिक्युल्स. म्हणजेच काय झालं आहे की हे केमिकल मॉलिक्युल्स आहेत कॉन्स्टंटली तयार होत असतात आणि अदर बायो मॉलिक्युल्समध्ये चेंज होत असतात. म्हणजेच काय झालं या ठिकाणी कन्व्हर्जन झालं आहे. दिस कन्व्हर्जन आर मेटाबॉलिक रिॲक्शन. देअर आर थाउजंड्स ऑफ मेटाबॉलिक रिॲक्शन ऑकरिंग सायमल्टेनियसली इनसाइड ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ऑल प्लांट्स, ॲनिमल, फंजाय दे एक्झिबिट मेटाबॉलिझम. मग या जी काही मेटाबॉलिक रिॲक्शन्स होत असते शरीराच्या आत त्यालाच काय म्हणतो आपण? मेटाबॉलिझम म्हणतो. मग व्हॉट इज मीन बाय द मेटाबॉलिझम? मेटाबॉलिझम इज द सम टोटल ऑफ ऑल द केमिकल रिॲक्शन ऑकरिंग इन अवर बॉडी इज कॉल्ड ॲज द मेटाबॉलिझम. द मेटाबॉलिझम आर ऑफ टू टाईप्स, कॅटाबॉलिझम अँड ॲनाबॉलिझम. कॅटाबॉलिझम म्हणजेच काय आहे की ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स. फॉर एक्झाम्पल रेस्पिरेशनची प्रोसेस आहे. रेस्पिरेशनमध्ये काय तयार होतं? तर ग्लुकोज इज ब्रोकन डाऊन इंटू सिम्पल मॉलिक्युल्स. जे काही ग्लुकोज तयार झालेलं आहे त्याचा ब्रेकडाऊन होणार आहे. म्हणजेच काय की मॉलिक्युल हा ठिकाणी ब्रेक होतो. कुठल्या प्रोसेसमध्ये? कॅटाबॉलिझम प्रोसेसमध्ये. त्यानंतर ॲनाबॉलिझम म्हणजेच काय आहे की बिल्डिंग अप न्यू मॉलिक्युल्स. एक्झाम्पल आहे फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसमध्ये काय होतं आहे की ग्लुकोज इज सिंथेसाइज. मग हा ग्लुकोज कसा तयार होतो? विथ द हेल्प ऑफ द कार्बन डायऑक्साईड, वॉटर, क्लोरोफिल. ओके, या सगळ्यांच्या मदतीने काय तयार होणार आहे? तर ग्लुकोज तयार होतो. मग हा ग्लुकोज कसा आहे? कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स आहे. कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स तयार होताना कसा तयार होणार? फ्रॉम सिम्पल मॉलिक्युल्स टू द कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स. आणि कॅटाबॉलिझममध्ये जो कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स तयार झाला आहे त्याचा ब्रेकडाऊन कशामध्ये होत आहे? सिम्पल मॉलिक्युल्समध्ये होत आहे. दिस इज द कॅटाबॉलिझम अँड ॲनाबॉलिझम. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज ग्रोथ. आफ्टर बर्थ ऑर्गॅनिझम शो टेंडन्सी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. जेव्हा ग्रोथ होते तेव्हा त्याची साईज आणि नंबर हा इन्क्रीज होत असतो. ग्रोथ इज टेकन ॲज अ इन्क्रीज इन मास अँड नंबर. जेव्हा इन्क्रीज इन मास आहे इट रेफर्स ॲज इंट्रिन्सिक इन्क्रीज.
और इंक्रीज इन प्रोटोप्लाझ्मिक मॅटर ऑफ द सेल. जेव्हा इंक्रीज इन मास आहे त्यावेळेस प्रोटोप्लाझ्मिक मॅटर हा सेलमधला इन्क्रीज होत असतो. अँड देन सेकंड ग्रोथ इज इंक्रीजिंग नंबर. दिस इंक्रीजिंग नंबर इज टेक्स प्लेस बाय सेल डिव्हिजन. यू नो दॅट प्लांट्स ग्रो कंटिन्युअसली बाय सेल डिव्हिजन. मग हे सेल डिव्हिजन कुठे होणार आहे? दिस सेल डिव्हिजन टेक्स प्लेस in certain region like shoot tips, root tips and cambium. This region have some meristematic tissue, and this meristematic tissue it take part in cell division, and in this way the plant grow continuously throughout their lifespan. But in case of animals also grow up to a certain age only. Cell division is limited to a certain cell only. प्लांट्समध्ये कंटिन्यू मेरिस्टेमॅटिक टिश्यूजमध्ये सेल डिव्हिजन होतं जितकं त्याचं लाईफस्पॅन असेल तितकेच. ॲनिमल्समध्ये पण सेल डिव्हिजन होणार आहे, पण ते इट इज आल्सो अ लिमिटेड टू अ सर्टन सेल ओनली. देन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स लाईक बॅक्टेरिया आहे, प्रोटिस्टा आहे, दे ग्रो इन नंबर बाय सेल डिव्हिजन बाय द प्रोसेस ऑफ बायनरी फिजन. Within 24 hours, few organisms can give rise to a large colony. In this way, the living organisms is grow. So, growth is one of the characteristics of living organism. In case of non-living object, the growth is intrinsic. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये जी ग्रोथ आहे ती कशी आहे? इंट्रिन्सिक आहे. आणि इन केस ऑफ नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ग्रोथ इज एक्स्ट्रिन्सिक. एक्स्ट्रिन्सिक म्हणजेच काय आहे? फॉर एक्झाम्पल नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स लाईक माउंटेन्स आहेत, सँड मोल्ड्स आहेत, दे शो ग्रोथ ॲज मोर मॅटर इज ॲडेड ऑन देम. माउंटेन्स झाले, सँड मोल्ड्स झाले, यांच्यामध्ये जी ग्रोथ आहे ती कशी दिसणार आहे की जास्तीत जास्त मॅटर त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर ती ग्रोथ होते. म्हणजेच काय? दे शो इन्क्रीज इन मास. This increase in mass and growth seen in non-living object by adding the matter from outside, that means externally. Hence, it is intrinsic growth. आणि in case of living things जी ग्रोथ होणार असते ती कशी आहे? इंट्रिन्सिक आहे. म्हणजेच सेलमध्ये असणारे जो प्रोटोप्लाझ्मिक मॅटर आहे त्याच्यामध्ये इन्क्रीज होत आहे. म्हणजे इट टेक्स प्लेस इनसाइड द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. This is the characteristics of living organism. Third characteristics is aging process. After losing the capacity of effective working, the cell, tissues, organ age. काही कालावधीनंतर जे ऑर्गन्स आहेत, जे टिश्यूज आहेत ते वर्क करत असतात, they also lose. Next characteristics is death. When the capacity to perform metabolic reaction is lost, it results into the death. Means death is also one of the characteristic of living things. जेव्हा मेटाबॉलिक रिॲक्शनची कॅपॅसिटी ही कमी होते किंवा लॉस्ट होते त्यावेळेस इट रिझल्ट्स into the death. Next is response. Thermal, chemical or biological changes in surrounding makes living organism to response. That means living organisms are able to sense their surroundings or environment and respond to this environmental stimuli, which could be physical, chemical or biological. Plants respond to the factors like water, light, temperature and humidity. म्हणजेच काय झालं आहे की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे ते एन्व्हायरमेंटला, बाहेरच्या परिस्थितीला रिस्पॉन्स करत असतात. फॉर एक्झाम्पल आहे प्लांट्स आहेत. प्लांट्स काय करतात की वॉटर, लाईट, टेम्परेचर, ह्युमिडिटी याच्यावर रिस्पॉन्स करत असतात. जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज्ड होतं, प्लांट्स आल्सो गिव्ह रिस्पॉन्स टू द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ द स्टोमॅटा. जेव्हा टेम्परेचर जास्ती आहे त्यावेळेस ट्रान्सपिरेशनचा रेट हा जास्ती होऊ शकतो. जर ट्रान्सपिरेशन झालं म्हणजे काय झालं आहे? लॉस ऑफ वॉटर झालेलं आहे. मग एखाद्या वेळेस जेव्हा पाण्यात वॉटर हे लॉस होतं त्यावेळेस
त्यावेळेस प्लांट सर्वाईव्ह होऊ शकत नाही. मग ॲट दॅट टाईम प्लांट्स कसे रिस्पॉन्ड करणार आहे? प्लांट्स क्लोज देअर स्टोमॅटा. These are the characteristics, one of the characteristics of living organism. And last characteristic of living organism is reproduction. Living organism reproduce asexual and sexually. Asexual reproduction means it is a type of reproduction that does not involve the fusion of gametes, and sexual reproduction it involves the fusion of gametes. In asexual reproduction, it occurs by various means in living organism. First is budding. In case of budding, a new organism develops from an outgrowth or bud due to the cell division at a particular site. This is a diagram of yeast cells. याच्यामध्ये काय झालं आहे बघा की एक आउटग्रोथ त्या सेलवर आलेला आहे अँड this outgrowth then detach from the body and new organism is produced. In this way, the reproduction takes place in some organism by means of budding. Third, asexual reproduction takes place by means of binary fission. Unicellular organism like bacteria, algae, protista, like amoeba, it reproduced by binary fusion. Binary fusion म्हणजे काय की सेपरेशन ऑफ बॉडी इंटू द न्यू बॉडीज. म्हणजेच ऑर्गॅनिझम हा डुप्लिकेट्स करतो त्याचं जेनेटिक मटेरियल. मग जेनेटिक मटेरियल कोणतं आहे? दिस जेनेटिक मटेरियल इज DNA अँड देन डिवाइड्स. नेक्स्ट इज फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशनमध्ये काय होतं की न्यू ऑर्गॅनिझम कॅन बी प्रोड्यूस फ्रॉम अ पार्ट ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल स्पायरोगायरामध्ये काय होतं की ऑर्गॅनिझम ब्रेक होतो इंटू फ्रॅगमेंट्स अँड ईच ऑफ दिस फ्रॅगमेंट डेव्हलप इंटू मॅच्युअर्ड ऑर्गॅनिझम. These full grown individual that are genetically and morphologically similar to their parents. These are the types of asexual reproduction. In this diagram, या डायग्राममध्ये काय स्पायरोगायरा हा एक ऑर्गॅनिझम्स आहे. दिस ऑर्गॅनिझम कॅन बी रिप्रोड्यूस और इट broken down into a 3 segment and each segment it acts as a new organism. जो नवीन ऑर्गॅनिझम्स किंवा नवीन इंडिव्हिज्युअल्स तयार झालेला आहे हा कसा आहे? दीज आर दॅट आर जेनेटिकली आणि मॉर्फोलॉजिकली सिमिलर टू देअर पॅरेंट्स. यावर्षी 25% ऑफ सिलेबस हा कमी करण्यात आलेला आहे. तर लिव्हिंग वर्ल्ड या युनिटमध्ये फक्त बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ एवढंच टॉपिक इन्क्लूड केलेलं आहे. उरलेले जे टॉपिक आहे हर्बॅरियम, बॉटनिकल गार्डन, म्युझियम, झुलॉजिकल पार्क, बायोडायव्हर्सिटी पार्क हे सगळे जे टॉपिक आहेत हे टॉपिक रिड्यूस करण्यात आले आहे. याच्यावर कुठलाही क्वेश्चन हा एक्झामला विचारण्यात येणार नाही. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. In today's lecture, we discuss about basic principle of life and characteristic of living organism in details. Tomorrow's lecture, we will study next topic which is systematic of living organism in details. Thank you all of you. Stay home and stay safe.